दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार होत असून कायदा व सुव्यवस्था राज्यातील ढासळत जात आहे। दरम्यान महाराष्ट्र राज्यातील बदलापूर या ठिकाणी घडलेल्या घटनेनंतर अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात शिक्षकांनी अश्लील कृत्य केल्याचे दिसून येत आहे। या संपूर्ण घटनेबाबत आरोपीवर कठोर कारवाई व्हावी यासाठी आज रोजी अखिल कप्तक सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अकोला जिल्हा परिषद सीईओ यांना निवेदन देण्यात आले। तसेच जिल्हाभरात महिलांना सुरक्षाचे धडे आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात यावे, तसेच कराटे प्रशिक्षण दिले जावेत अशी मागणी या निवेदनामार्फत जिल्हा परिषद सीईओ व जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे। एक ताई, एक बहीण, एक आई अशा विविध भूमिकांमध्ये स्त्री प्रत्येक वेळेला आपली प्रत्येक भूमिका ठामपणे निभावत असते। असं सगळं असताना सुद्धा, सगळ्या जगाचा भार तिच्या खांद्यावर असताना सुद्धा स्त्रीच्याच अस्तित्वावरती सातत्याने वारंवार हे वार केले जातात आणि यामुळे तिची जी अस्मिता प्रत्येक वेळेला छिन्नविछिन्न केली जाते त्याचं कुठेतरी ही थांबली पाहिजे। आणि आता तर ह्या घटना मेट्रो सिटी पासून आपल्या जिल्ह्यापर्यंत, आपल्या गावापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि कदाचित ह्या नेहमीच घडत असतील पण त्या समोर येत नाहीत। असं असताना बाळापूरमध्ये घडलेली नेमकीच काजीखेड या ठिकाणची घटना ही सगळ्यांनाच अगदी निर्लज्जपणा वाटावा अशा पद्धतीची आहे। याचा निषेध करण्यासाठी आणि त्यासोबतच प्रत्येक शाळेमध्ये स्वरक्षणाचे धडे, लाठीकाठीचं प्रशिक्षण आणि त्यासोबतच शाळांमध्ये जे काही लोक बाहेरची नियुक्त केले जातात कर्मचारी, त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन व्हावं आणि प्रत्येक शाळेच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेले पाहिजे। या पद्धतीचं निवेदन आज आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे देणार आहे आणि ह्या मागणीचा आम्ही सातत्याने पाठपुरावा करणार आहे, जेणेकरून ही मागणी पूर्ण झाली पाहिजे आणि या घटनांमध्ये कदाचित 100% नाही पण काही ना काही प्रमाणात का असे ना कुठेतरी कमतरता आली पाहिजे। कारण प्रत्येक मूल आपले मूल ही संकल्पना आता प्रत्येकाने जोपासली पाहिजे। ज्यांच्यासोबत घटना घडते त्यांनाच फक्त याची जाणीव असते, पण मग आपण बाकी सगळेजण काय करत असतो? मला असं वाटतं हे कोणा एकाचं काम नाही तर हे सगळ्यांचंच काम आहे आणि म्हणूनच आमचा अकोल्यामध्ये महिलांचं संघटन असणारा अखिल कप्तक या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही आज मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे हे निवेदन दिलेलं आहे आणि याचा सातत्याने पाठपुरावा आमची संपूर्ण टीम करणार आहे असं। आणि त्यासोबतच आम्ही सगळ्या लोकांना हे आव्हान करतो की ह्या मोहिमेमध्ये तुम्ही सुद्धा जुळा, तुमच्या पद्धतीने तुम्हाला काय करता येईल ते सुद्धा करा। ज्यांना शक्य असेल त्यांनी लाठीकाठीचं प्रशिक्षण देण्यासाठी शाळांमध्ये या, मुलांना संरक्षणाचे धडे देण्यासाठी शाळांमध्ये या, त्यासोबतच आपल्या मुलांना घरातून निघत असताना सुद्धा गुड टच, बॅड टच आणि कदाचित आता लैंगिक शिक्षणाविषयी मोकळेपणाने बोलण्याची वेळ आलेली आहे, तर हे सुद्धा आपण सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे असं आव्हान या निमित्ताने मी या सर्व जनतेला करते आहे। धन्यवाद।